आणि आज कॉमेडी बॉक्समध्ये कल्याण डोंबिवलीचा एक जबरदस्त आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल। खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण त्यांना इन्व्हाइट करू। 5 षटकांची लढत असणार आणि 5 षटकांमध्ये नक्कीच काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत। पुन्हा एकदा आमचे अत्यंत प्रथमेश ठाकूर सर यांच्याकडे धन्यवाद। थँक्यू सो मच मॅडी सर, आपला मनपूर्वक आभार। बदलापूरची दगदगती तोफ म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते देखील आमच्या समवेत आज या स्पर्धेमध्ये आम्हाला जॉईन होतात। त्यांचं मनपूर्वक स्वागत। वेलकम एव्हरीवन, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। चौदा विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती त्या गणराया चरणी वंदन करतोय। कंद महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतोय। खेळपट्टीला वंदन करतोय जिने मला आणि माझ्या आवाजाला ओळख दिली। मी समालोचक प्रथमेश ठाकूर, कल्याण डोंबिवली, माझ्या समालोचनाला सुरुवात करतोय। छत्रपती क्रिकेट क्लब कुळगाव आयोजित नगरसेवक चषक 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व आपण अनुभवत आहोत। एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची क्रिकेटची महास्पर्धा, रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपण सलग 4 दिवस अनुभवणार आहोत। सुंदर असं क्रीडांगण आणि एक मानाची, सन्मानाची स्पर्धा सुरू होताना आपण पाहतोय। गोरेगाव जोवेली आणि त्यांच्या विरुद्ध मोठी देसाई खोनी। याच दरम्यान शानवाजभाई शेख यांचं देखील इथे शुभागमन झालं। वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। त्यांना विनंती, या आमच्या मुख्य अतिथी मंचावर या, आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं। नगरसेवक चषक 2024 पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये आता रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। माननीय श्री रमेशजी सोसे साहेबांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। भव्य आणि दिव्य क्रिकेटची महास्पर्धा आणि पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल गोरेगाव जोवेली बनाम मोठी देसाई खोनी। 2 गाव एक संघ ही संकल्पना खूप चांगली संकल्पना आहे आणि 2 गावातले खेळाडू एकत्रित येतात एका संघामध्ये आणि ती मॅच देखील इंटरेस्टिंग होते। ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। करण आणि हिमांशु ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आणि षटक क्रमांक पहिला गोलंदाजी मार्कवर आराम बुबेरे यांना आपण पाहतोय। रबर बॉल क्रिकेट पावसाळी स्पर्धा आहे। मॅचला आपण सुरुवात करतोय। लेट्स प्ले गेम ऑन। स्ट्रायकिंग इन वरती करण, गोलंदाजी मार्कवर आराम बुबेरे। पहिला बॉल, पहिलाच बॉल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट into the crowd. Oh, what a long on, long big way, sixer. कडक शॉट, बॅटच्या अगदी मधोमध चेंडू हिट झाला आणि त्यानंतर पोहोचला ठीक बाउंड्री लाईनच्या बाहेर। सुपर 6 स्ट्रायकर आणि षटकारानं सुरुवात केली या मॅचची, या स्पर्धेची सुरुवात झाली आहे। अप्रतिम सुरुवात नक्कीच आपण पाहतोय। षटकाराच्या माध्यमातून झाली सुरुवात, भव्य षटकार। आणखीन एक त्याच दिशेनं त्याच प्रकारचं काही आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं। जणू काय tenniscricket.in च्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मैदानाचा आतमध्ये चालू केलाय की काय असंच वाटलं काही क्षणासाठी, कारण त्याच दिशेनं प्रहार केला त्याच खेळाडूनं। कारण मैदानाच्या आतमध्ये रन बनवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करतोय। त्याचं नावातच रन आहे आणि त्याच्या अकाउंटमध्ये देखील 12 रन जोडले गेल्यात।
कोणी मोठी देसाईच्या खात्यामध्ये 12 2 षटकार. बॅक टू बॅक 2 सिक्सर आल्यानंतर लाईन मध्ये बदल केलाय पण ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर गेला यावेळेस आराम बुबेरे. व्हाईट बॉल. कोरेगावचा मुख्य गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात खरं तर आता सध्याच्या घडीला करणनं ज्या प्रकारे प्रहार केलाय थोडासा मानसिक दबाव नक्कीच यावेळेस आराम बुबेरेवरती देखील असणार आहे. पुढचा बॉल. यावेळेस देखील ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. मागे चुकी झाली. 4 मिळतील का? पंचांचा इशारा काय असेल? बॉल तर मागे. चौकार आलाय. पंचांचा इशारा आणि या 4 धावांनी धावसंख्या मात्र फुलते बहरते पुढे सरकते आणि टीमची टोटल सध्याच्या घडीला जर आपण पाहिली 17 या आकड्यावर. फ्लाइंग स्टार्ट. स्वप्नवत सुरुवात. प्रत्येक संघ या विचारात असतो की जे मॅच आपण खेळणार आहोत त्या मॅच मध्ये आपल्याला एका फ्लाइंग स्टार्टची गरज आहे. स्वप्नवत सुरुवात आपल्याला इथून हवी आणि ती स्वप्नवत सुरुवात सध्याच्या घडीला होतीये मोठी देसाई खोनी टीमसाठी. 2 गाव 1 संकल्पना. ओल ऑफ केलाय पुन्हा. ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर वरून क्षेत्ररक्षक पुढे आले. कव्हरच्या क्षेत्रात 2 मिळतील. हो सहज. कदाचित तिसरी. बॅकअप दूर आहे आणि 3 धावा सहजरित्या इथे अंकित केल्या गेल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजामध्ये ताळमेळ देखील तितकंच चांगलं आहे आणि टीमची टोटल आता 20 वर. पुढचा बॉल. यावेळेस देखील आपण पाहतो ऑन साईडला लॉफ करायचा होता. अगदी फसवा चेंडू होता. यावेळेस लाईन लेंथ गती तिन्ही मध्ये परिवर्तन केलं गेलं. लाईन हलकीशी बाहेर ठेवली. गती कमी ठेवली. लेंथ थोडी पुढे होती चेंडूची. तिथून टॉस झाला बॉल. कळलं नाही. हिमांशूला मॅन फ्रॉम देसाई फ्रॉम कार्ड आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये हिमांशू पाहिली आहे त्याची बॅटिंग. जास्त मागे ठेवलाय. खूप मागे ठेवलाय. व्हाईट बॉल इशारा करतायत पुन्हा पठाण सर आणि व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंचांचा देखील आमच्यापर्यंत पोहोचलाय. पंचांची भूमिका प्रत्येक स्पर्धेमध्ये सर्वात महत्त्वाची असते. इम्पॉर्टंट फॅक्टर जो मॅचवरती इम्पॅक्ट पाडतो असे पंच आणि तीक्ष्ण पंच आपले दोन्ही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. त्यांचं देखील कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. आराम उभे रे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर हिमांशू. कराप चेंडू. हिमांशू एक्झॅक्टली काय करतो आता? संपर्क त्याचा बॅट आणि बॉलचा काही होत नाहीये. नो बॉल कॉल केलाय. वेस्ट आय थिंक येस अंपायर तेच इशारा करतायत. इट्स अ बीम. इट्स अ नो बॉल. फ्री हिट असेल आणि स्ट्रायकिंग एंडवरती कोण आहे तर ज्यानं या मॅच मध्ये बनवल्यात खूप सारे रन तो करण सध्या स्ट्राईकवर. फ्री डिलिव्हरी. एज बॅटची विकेट किपरच्या डोक्यावर. थर्ड मॅनच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन झालंय टीम कोणी मोठी देसाईसाठी. अप्रतिम षटक राहिलं पहिलं. आराम बुबेरे मात्र पूर्णपणे अंडर प्रेशर कारण पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झाल्याच्या नंतर धावसंख्या धावपटलावरती जर आपण पाहिली तर 27. ऑफ साइड रिजन मध्ये यावेळेस फटका चांगला आहे. गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न जाईल. गॅप मध्ये सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्लासिकल बाउंड्री. केडी बदलापूरचा वंडर बॉय
बॉलिंग ट्रॅकवर आणि त्याच्या विरुद्ध पहिल्या बॉलवर चौकार आला हिमांशूच्या बॅटमधनं. त्यामुळे आत्मविश्वास आता हिमांशूचा प्रचंड वाढला असेल. ऑन साइडला फुल अँड पॉवरफुल पॉवर पॅक्ट सिक्सर. अप्रतिम. वाऱ्याशी संपर्क, हवेशी संवाद साधत असताना बॉलला मिड विकेटच्या बाहेरच्या दौऱ्यावर पाठवलं हिमांशूनं. करंदुळेच्या विरोधामध्ये झालेला हा प्रहार. आक्रमक होतोय सध्या हिमांशू, पण यावेळेस बीट केलंय. थोडासा बाहेर ठेवला, फसवलं गेलं. ही ओळख आहे करणची. जेन्युइन ऑलराऊंडर आहे, त्याला देखील माहिती आहे इथनं कमबॅक कसा करावा. आणि सध्याच्या घडीला त्या कमबॅकच्या शोधात टीम गोरेगाव जोवेली. सिक्सर आल्याच्या नंतर बॉल डॉट देखील आलाय. इम्पॅक्ट टाकायचा करणला देखील. पर यावेळेस मिस टायमिंग. बॉल विथ फिल्डर डाऊन दी बॉल अँड कॅच ड्रॉप. ओ माय गॉड, कॅच कोणाची सोडली. ज्या खेळाडूनं नुकताच करंदुळेच्या विरोधामध्ये षटकार ठोकलाय त्याच खेळाडूची जर तुम्ही कॅच ड्रॉप कराल तर मॅच जिंकणं कठीण होईल. कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. हा समीकरण नेहमीच आम्ही सांगत असतो, पण त्या समीकरणाला अनुसरून देखील खेळ तुमचं होणं गरजेचं आहे. पण सध्याच्या घडीला जर परिस्थिती पाहिली पूर्णपणे विरोधात चालली आहे जोवेली गोरेगावचा, कारण कॅच ड्रॉप केली आहे ती हिमांशूची. खराब बॉल होता लेग स्टंप वरती. ऑन साइडला फक्त दिशा दिली डीप मध्ये. स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित होते. धावा संख्या फक्त 1. लेग स्टंपवर फुल टॉस. खराब चेंडू होता. हिमांशूला पूर्णपणे फायदा उचलता आला नाहीये, कारण बॅट ड्रिल करतो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. दाखवतो की एक्झॅक्टली मला फटका कसा खेळायचा होता. एंड चेंज केलं यावेळेस आणि कदाचित फायदा त्याचा नाही होत नाहीये. वाईट बॉल. अवांतर धाव इथे मिळतीये. ही महत्त्वपूर्ण देखील आहे. कॉम्बिनेशन तुमचं कसं असेल. ओपनिंग पेअर खूप चांगली पार्टनरशिप आतापर्यंत दोघांमध्ये जर आपण पाहिली तर तब्बल 40 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी बिल्डअप झाली. हा ट्रॅकर होता, अगदी जवळून गेला नाकाचा. चांगला चेंडू आपण पाहिला. षटक देखील पूर्ण झालं. 2 षटकाचा खेळ संपन्न. 20 सरासरीने 40 धावा धावफलकावरती. 40 विदाउट लॉस. टीम मोठी देसाई खोनी. दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डमध्ये थोडे चेंजेस आहेत. 20.50 सरासरीने 41 धावा विदाउट लॉस. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. 41 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. एकही गडी बाद झाला नाहीये. त्यामुळे सध्याच्या घडीला जर परिस्थिती पाहिली तर पूर्णपणे टीम कोणी मोठी देसाईच्या बाजूने झुकलेली आपल्याला पाहायला मिळेल, ज्याचं कारण स्पष्ट आहे स्कोरबोर्डवरती. घरबसले प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नगरसेवक चषक करवायचे क्रीडांगण आणि यावेळेस मिस टायमिंग. बॉल हवेत. फिल्डर जवळपास पोहोचतोय आणि कॅच बघा का सुंदर झेल घेतलाय. आउटस्टँडिंग कॅच. ऍक्सिलेंट कॅच. अगदी धावत आला आणि एका चरणावरती असं वाटलं की झेल पूर्ण होऊ शकत नाही, पण करून दाखवलं. ब्रेक थ्रूची गरज होती. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. गोलंदाजी मार्कवरती जसा फैजल आला आणि त्यानं ही विकेट मिळवली. पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करताना 41 आकड्यावरती टीम खोनी मोठी देसाईला. विकेट मिळाली. पहिल्या विकेटच्या शोधात होती टीम जोवेली गोरेगाव, पण जसा मैदानाच्या आतमध्ये आला मयूर त्यानं बॉलला बाहेर पाठवलं. मैदानाच्या आतमध्ये मयूर आणि बॉल मैदानाचा बाहेर गेला. मिड विकेटच्या दौऱ्यावरती पाठवलं यावेळेस चेंडूला. फटका प्रचंड ताकदीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि रबर बॉल आहे. साहजिक आहे इतक्या लांब तो जाईलच. मिस टायमिंग देखील 6 मिळतो रबर बॉलला. पाहिलंय आपण.
आणि यापूर्वीच्या चेंडूवरती जणू काही तेच घडलं. हलकीशी अपील आहे. पंचांवरती कोणता इम्पॅक्ट पडत नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहिली तर स्कोरबोर्ड वरती 47 धावा. फुल टॉस पद्धतीचा चेंडू समोर एक्झिक्यूट केलाय. कॅप मध्ये जाईल. लॉंग ऑनच्या बाहेर मयूरच्या बॅट बंद आलेला दमदार चौकार अगदी पुढे आला आणि फटका एक्झिक्यूट केलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय की बघा एक्झॅक्टली काय घडलं. येस, इझिली कन्वर्ट केलाय या चेंडूला चौकारामध्ये. फुल टॉस खराब चेंडू होता. यावेळेस देखील गॅप मध्ये जाईल चेंडू. केडी करण चूक करतोय पुन्हा. दोन खेळाडू होते, दोघांच्या मधून गॅप शोधलाय. छोटा गॅप होता आणि खरं तर चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करता आला नव्हता. नशिबाची साथ होती, चौकार मिळाला. खडेगोळवली आशय आणि शिळगाव व माथेरान 11 आपण सज्ज राहायचं आहे. नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. टीम टोटल 55. ओ खराब चेंडू होता. फुल टॉस होता आणि आणखीन एक कॅच ड्रॉप. फेअर डिलिव्हरी इट्स आणि पंचांनी सांगितलंय तेच. रिव्ह्यू आहे मयूर, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता. ओके येस, आय थिंक माहीत नसेल. येस, मयूरला माहीत नसावा कदाचित. रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू चेक करतील आमचे जय पवार सर, तिथे उपस्थित आहेत टेक्निकल रूम मध्ये. टेक्निकल एक्सपर्ट प्रशांत आमच्या समवेत. एक्झॅक्टली कळेल काय आहे. बेस्ट आहे. फिल्डिंग तुम्ही लावून घ्या कारण निर्णय जो असेल तो आपल्यापर्यंत येईल. tenniscricket.in या वाहिनीवरती स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहू शकता. नगरसेवक चषक. ऑनफिल्ड अंपायर आपला डिसिजन काय? फेअर डिलिव्हरी. येस, विल गो विथ दॅट. आपण त्याच्यासोबतच जाणार आहोत. बरोबर 56 ऑन बोर्ड, 56 धावा. पुन्हा एकदा करण गोलंदाजी मार्क वरती आपल्या सेकंड स्पेल मध्ये येतोय. ओ लॉफ केलाय स्ट्रेट डाउन द ग्राउंड. ओ व्हाट अ बॉलर सेड, व्हाट अ शॉट. सरळ सरळ लॉफ केलाय एकाच दिशेमध्ये. काय फटका आपण पाहिला, काय टायमिंग आपण पाहिलं. क्लासिकल शॉट. 6 ने सुरुवात, खाली राहिला यावेळेस. गुड बॉलिंग करण. कमबॅक करतोय. त्याला माहित आहे सेकंड स्पेल मध्ये मी आलोय, त्यामुळे जबाबदारी माझ्यावर मोठी आहे. संघाने विश्वास दाखवलाय आणि ती जबाबदारी योग्यरित्या पार पाडायला हवी. त्या अनुषंगाने इथनं विकेट एखाद दुसरी देखील करणसाठी खूप इम्पॉर्टंट असेल. ऑन साइडला संपर्क झाला नाहीये. खालची कड लागली बॅटची. लॉंग दी कापेट मागे आलाय बॉल डीप मध्ये. ओ पुन्हा मिस फिल्डिंग. करण नाराज आहे, चालणार नाही. बॉलर एखादा मेहनत प्रचंड करतोय एक चेंडू रिलीज करण्यासाठी, पण तिथे उर्वरित 9 खेळाडूंची जर त्याला साथ लाभली नाही तर तो देखील निराश होतो आणि सध्या तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. मिसफील्ड झाली, एकाचं रूपांतर 2 मध्ये झालं. स्कोरबोर्ड वरती टोटल आता 64 या आकड्यावर. चांगली टोटल. ऑन साइडला पूल करायचा होता, ही ओळख आहे करणची. कम बॅक केलाय बघा.
त्याला कळालं पहिला बॉल आपण अगदी पुढे दिला होता, त्यावरती सिक्सर आला, त्यानंतर चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. गुडलेनचा वापर योग्यरित्या करतोय, हलकासा बाहेर चेंडूला काढण्याचा प्रयत्न त्याचा देखील आहे आणि सफल राहिलाय. विकेट सुकी आहे पूर्णपणे आणि त्या अनुषंगानं जास्त मदत मिळत नाहीये. स्ट्रेट डाउन द ग्राउंड ओव्हर द लॉंग ऑफ, अनदर क्लासिकल सिक्सर. व्हॉट अ ब्युटिफुल शॉट. का सुंदर फटका आपण पाहिला, क्लास पाहायला मिळतो आपल्याला मयूरचा. अगदी सरळ बाटनं पुढे आला, एक्झिक्यूट केला, चुकीचा चेंडू राहिला करंटचा आणि त्यावरती योग्य ते प्रत्युत्तर दिलंय. कारण धुळे चालणार नाहीये बघा या प्रकाराने. आता मात्र गोलंदाजी ऍक्शन मध्ये देखील बदल केलाय, लॉंग रन अपना आता येतोय आणि त्याला देखील पाठवलं पुन्हा आडवा पाटणं. हव यात्रेवरती मिड विकेटच्या बाहेर मोठा हल्ला आणि आला लांब पल्ल्याचा भव्य षटकार. 76 धावा धावफलकावरती. स्कोरबोर्ड काय गती घेतली बघा, स्कोरबोर्डने प्रचंड गतीने पुढे आलाय आता धावफलक. 76 धावा. स्कोरबोर्ड 76 वरती आहे मयूर. 76 धावा आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज महेंद्र सज्ज होत आहेत. फटका चांगला खेळला गेलाय, करंटच्या माध्यमातून प्रहार झालाय. लांबी आणि उंचीचा संगम आणि चेंडू हवाई सफर वरती निघालाय. 6 धावा. काय बॅटिंग करतोय करण मैदानाचा आतमध्ये. अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला पुन्हा एकदा वळवला गेलाय, चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करता आला नाहीये तरी देखील 2 मिळतील कदाचित. हो 2 सहज 2 धावा पूर्ण केल्यात. चांगली बॅटिंग होती टीमची. टोटल सध्या आपण पाहिली तर 84 आकडावर. 4 मोठी टोटल. पुन्हा एकदा आणखीन एक. हा बॉल देखील लँड होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, चाबूक शॉट. अप्रतिम फटकेबाजी. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय काय फटके खेळले जात आहेत, जणू काही एखाद्या मॅचचे हायलाइट सुरू आहेत. तसंच काहीच चित्र आपल्याला पाहायला मिळतं दोघांच्या बॅटिंग मध्ये. तडाखे बंद फलंदाजी, मैदानाच्या चारी बाजूनी धावांचा पाऊस पाडला गेलाय. क्या बात आहे. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पॉवर हिटिंग. ऑन साइडला लॉफ करायचा होता. लाईन मध्ये मिस्टेक, पण वळाल्यात आमचा समावेश सांगतात व्हाईट बॉल. येस, अवांतर धाव. या अतिरिक्त धावा प्रचंड महागड्या ठरतील, कारण यापूर्वी देखील आपण पाहिलं मोठे फटके खेळले गेल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, क्लासिकल फटका आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील आहे. ओव्हर द कव्हर. ऑन साइडला असताना ऑफ साइड रिजन मध्ये देखील फटकेबाजी माझी चांगली होईल सांगत असताना करणचा पाठबद्ध आणखीन एक मोठा प्रहार. टोटल 97. 40 वर वैयक्तिक बॅटिंग करतोय करण. 39 माफ करा, 39. अर्धशतकापासून 11 धावा. थुरे यावेळेस बीट केलाय. डॉट बॉल पुढ्यातून अगदी बाहेर काढला चेंडू. टॉस झाला, रायसिंग डिलिव्हरी, डॉट बॉल आणि पाऊस देखील आला. मला तर वाटतं आज लक फॅक्टर कोणी मोठी देसाईसाठी ऑन आहे. पुढे येऊन तुटून पडलाय गोलंदाजावरती. व्हॉट अ शॉट. Another massive cracking hit. 6. काय बॅटिंग आपण पाहिली.
खेळाचं पहिलं सत्र 103 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 103. खूप मोठ्या धावसंख्या बनवल्या गेल्या, खूप मोठे फटके आपण पाहिले. काय बॅटिंग झाली, पावर हिटिंग आपल्याला पाहायला मिळाली. छत्रपती क्रिकेट क्लब कुळगाव आयोजित नगरसेवक चषक आणि नगरसेवक चषकाची सुरुवात काय केली आहे कोणी मोठी देसाईनं. दमदार सुरुवात, 104चं भव्य लक्ष उभं केलंय जोवेली गोरेगाव संघासमोर. काय घडेल काय बिघडेल अनेक प्रश्न आहे, पण त्यापूर्वी आपण करूया टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन या खडे गोलिवली असलेले वर्सेस शिरगाव माथेरान. चला या कॅप्टन आपण टॉस करूयात. बंटी या लवकर टॉस साठी किडनी. तर मॅचला पुन्हा एकदा आपण सुरुवात करणार आहोत. खेळाचं दुसरं सत्र 104 धावांचं एक मोठं टार्गेट टीम गोरेगाव जोवेली समोर असणार आहे आणि 104 धावांचं टार्गेट पूर्ण करता येईल की डिफेंड करण्यामध्ये यश मिळेल टीम कोणी मोठी देसाईला. अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तर ऐकण्यासाठी या करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. परिवर्तन बदलापूरची दगदगती तोफ आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. बदलापूर समालोचक समितीचे विद्यमान अध्यक्ष मॅडी सर आपल्या समोर जोडले गेले, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. इट्स ओव्हर टू यू मॅडी सर. थँक्यू. धन्यवाद प्रथमेश ठाकूर. खडे गोलवली आशय संघाचा संघनायक आणि शिरगाव माथेरान. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. अत्यंत सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये तब्बल 103 धावा आजच्या या स्पर्धेमध्ये नोंदवण्यात आल्या. जबरदस्त धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. देसाई मोठी देसाई आणि खोणी या दोन संघांदरम्यान आपण जर पाहिलं तर अत्यंत चांगला तालमेल, चांगली बॅटिंग, सुरेख लाईनअप आपण पाहिलं आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 100 पेक्षा जास्त धावा नोंदवण्यात मात्र सिंहाचा वाटा राहिला तो करणचा. सेकंड इनिंगमध्ये आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा. अज्ञानत्व हरुणी बुद्धिमते दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतरा पाठवी. हेरंबा गणनायिका गजमुखा भक्ता बहुतोषवी. गणपती बाप्पाला वंदन करून आज या स्पर्धेची सुरुवात होती. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो जोवेली गोरेगाव आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ मोठी देसाई खोणी. या दोन संघांदरम्यान अतिशय तुल्यबल लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती संदेश
पुटी देसाई संघाच्या वतीने आपण पाहतोय सातत्याने या खेळाडूला आपण पाहिलं राऊंड विकेटने पहिले षटक हाताळत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये करण ध्रुवेच्या विरोधात ऑनसाईडला आपण पाहतो लॉंगनला फटका एक्झिक्यूट केलाय क्षेत्ररक्षक हिमांशू थोडेसे चाचपडले जरूर परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही आहे. सिंगलला प्राधान्य देण्यात आलं आणि सिंगलने स्वतःचा व संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपनिंग करण्यात करण ध्रुवेला यश मिळालंय. एक धाव आली आहे. अगदी आपण पाहतोय एका धावेने सुरुवात 104 धावसंख्येचं लक्ष असताना या मॅचमध्ये सुरुवात थोडीशी संत आहे. जोबेली गोरेगाव या संघाची आक्रमक पवित्रा या मॅचमध्ये घ्यावा लागेल. जणू काही पहिल्या सत्रामध्ये करणचा आपण पाऊस पाहिला धावांचा आणि तसंच मात्र पाऊस इथे पाडावा लागेल या मॅचमध्ये. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटची हलकीशी कडा घेऊन बॉल सल्ला पाठीमागे चकमा दिलाय. शॉर्ट थर्ड मॅन डीप थर्ड मॅन मधून बॉल सल्ला बाउंड्री लाईनच्या दिशेने रन्स वळतील 4. हा पहिला संघर्षाचा संघर्षमय चौकार. सुरुवात थोडीशी अडखळत केली परंतु आता धावा इथे मात्र जोबेली गोरेगाव संघासाठी येत आहेत. पहिला चौकार फैजल शेखच्या बॅटमधून आला. राऊंड विकेटने गोलंदाज संदेश तयार. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळेस आपण पाहतो खोलवर टप्पाचा बॉल अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न लॉंगनला पुनश्च एकदा हिमांशू एकच धाव मिळेल. शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. संत सुरुवात जोबेली गोरेगाव या संघादरम्यान. करण ध्रुवे स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडर बॅट्समन. टॉस स्ट्राईक एंडला फैजल शेख गोरेगाव या संघाचा खेळाडू आहे. उमर 11 गोरेगाव संघाचं सातत्याने त्याने नेतृत्व केलंय. यावेळेस पुनश्च एकदा आपण पाहतो अलॉंग द कार्पेट ऑन साईडला लॉंगॉनला एकच धाव मिळेल. सिंगलला प्राधान्य देण्यात करण ध्रुवेला यश मिळतं. एक चौकार जणू काही फैजल शेखच्या खात्यामध्ये आल्यानंतर धावसंख्येला थोडासा आकार देण्याचा प्रयत्न निश्चितच केला गेला परंतु आता मात्र पहिलं षटक वाजवी षटक म्हटलं जाईल टीम खोडी आणि बुटी देसाई संघासाठी. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. बॅटम पॅडच्या मधोमध बॉल चाललाय. यावेळेस काउ कॉर्नर क्षेत्राला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिला धमाका फैजल शेखच्या बॅटमधून आउट ऑफ द पार्क षटकार. एक ऑगस्ट स्पर्धेचा पहिला दिवस. तब्बल 4 दिवस ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. छत्रपती सीसी कुळगाव आयोजित नगरसेवक चषक 2024 हे पर्व तुम्ही पाहत आहेत. टॉस साठी आपण आशळे संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. आशेले खडे गोलिवली आणि माथेरान शिरगाव याही संघाचा संघनायक आपणास विनंती आपण टॉस साठी लगेचच रिपोर्ट करायचा आहे. मयूर दिवेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकाचा खेळ आपण पहिल्या षटकामध्ये धावांचा पाठलाग करत असताना जाऊन पोहोचलाय 13 या अंकावरती. जोबेली गोरेगाव या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 रन्स विदाउट लॉस. अद्यापपर्यंत जमेची बाजू आहे. एकही गडी गमावलेला नाही आहे. 10 विकेट्स जणू काही जोबेली गोरेगाव या संघाच्या खात्यामध्ये बॅलन्स आहेत. मात्र इथून फटकेबाजी करावी लागेल परंतु अत्यंत सुंदर गोलंदाजी आहे. मोठी देसाई असेल त्यानंतर त्यांच्या साथीनं आज जॉईंट व्हेंचरमध्ये त्यांच्या समवेत खोडी संघ आहे. चांगली बॅटिंग खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ज्या करणचा बोलबाला राहिला परंतु प्रतिस्पर्धी संघामध्ये करण ध्रुवे देखील हे विसरून मात्र चालणार नाही आहे. गोलंदाज अजय येतात षटक क्रमांक 2 मध्ये. ओव्हर द विकेटने आडव्या बॅटने खेचलाय. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे फ्लायटेड षटकार. करण ध्रुवेच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय गोलंदाज अजयचं. बिग हिट षटकार. एकशे 4 धावांचं लक्ष्य मॅच मध्ये हे डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी मैदानावरती खेळते. करण ध्रुवे त्याच्या साथीनं फैजल शेख. एकही संधीचा फायदा इथे मात्र सोडताना पाहायला मिळत नाही. लेग बाईस
माध्यमातून धाव मिळते, एक एक्स्ट्राच्या रूपानं अंकित होत्या. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे. बरोबर बदलापूर कर्जत हाय बाय एंडला टच असणारे क्रीडांगण आहे आणि त्याच एंडकडून हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. अत्यंत सुंदर गोलंदाजी आहे. अगोदर फलंदाजीमध्ये दमखम दाखवलं आणि आता गोलंदाजीमध्ये करिश्मा दाखवत असताना अजयला आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये. बॅटची कडा लिडिंग एज, पाठीमागे बॉल चाललाय, थर्डमॅनला बीट करून कदाचित हा बॉल चाललाय दणदण करत बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि अगदी आपण पाहिलं तर तिथे बॅकअप मिळतंय. चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग आणि 2 धावा किमान वाचवण्यामध्ये यश आलंय ते खुणी आणि मोठी देसाई या संघाला. 2 धावा इथे मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय डबल डिजिट मध्ये 22 धावा 22. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय गतीमध्ये थोडंसं परिवर्तन, चेंज ऑफ पेस. अगदी आपण पाहतो थोडंसं फुलर लेनचा बॉल होता, पाडवरती चेंडू जरूर बदलला परंतु ॲट फॅक्टर जास्त असल्या कारणाने लेग बायची एक्स्ट्राची धाव इथे मिळते. बॅटिंग करत असताना जोबेली गोरेगाव या संघाला 104 धावसंख्येचं लक्ष असताना इथे मात्र थोडीशी अडखळ सुरुवात. स्लो बट स्टडी हे समीकरण आहे जोबेलीचं, परंतु पाहावं लागेल जोबेली गोरेगाव संघ या मॅचमध्ये कशा प्रकारे कमबॅक करेल. यावेळेस फुल टॉस बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत आहेत. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणाला कदाचित चेंडूपासून थोडेसे दूर राहिले आणि इथे मात्र करण धुळेला मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. एकेरी दुहेरी धाबेचं हे समीकरण थोडंसं महाग करेल. समीकरण जिंकण्यासाठी जोबेली गोरेगाव संघाला अगदी चांगली दर्जेदार गोलंदाजी म्हणता येईल. षटक क्रमांक पहिला आपण पहिलं गोलंदाज संदेश, ज्यामध्ये 13 धावा अवघ्या खर्च करण्यात आल्या आणि षटक क्रमांक 2 मध्ये अजय देखील त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी करतायत. जबरदस्त सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला, एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला, तोपर्यंत डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक 2 ची देखील घोषणा केली अंपायर्सने आणि 2चा बाजूविकेट संपत असताना 2 षटकानंतर जोबेली गोरेगाव संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 24 या अंकावरती. 18 बॉल शिल्लक आहेत. या मॅचचं इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे 18 चेंडू विजयासाठी तब्बल 80 धावांची गरज आहे. 18 चेंडू 80 धावा हे समीकरण थोडंसं खडतर आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही असं म्हटलं जातं. आणि आता मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. करण धुळे त्याच्या साथीनं फैजल शेख, परंतु गोलंदाजी धारदार आहे. खुणी मोठी देसाई या संघाच्या वतीनं. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज संदेश. फुल टॉस बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बिस्टानिंग स्ट्रोक, कव्हरच्या दिशेने फटका. यावेळेस आपण पाहतो डीप मध्ये सरफराज येतात. चेंडूला उचलतील फेकतील दरम्यान 2चा कॉल, सेकंडचा कॉल आणि या 2 धावा सहजतेने एकवटल्या जातात. अद्यापपर्यंत करण धुळेच्या बॅटमधून एक षटकार आपण जरूर पाहिलाय. एक षटकार फैजल शेखच्या बॅटमधून आपण पाहिलाय आणि 2 धावा इथे सहजतेने एकवटण्यात त्याला यश आलं. 2 धावा इथे मिळतात. 2च्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 26 वरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. ऑनलाईन प्रेक्षक जे आमच्या समवेत जॉईंट आहेत त्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. स्पर्धेचा पहिला दिवस. नेक्स्ट मॅच खडे गोलिवली आशेले आणि त्यांना फाईट करेल शिरगाव माथेरान असे 2 विद्यमान संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. बॅटची कडा अगदी आपण पाहतो व्यवस्थित संपर्क होऊ शकत नाहीये. चांगली गोलंदाजी करता संदेशने एक चांगला संदेश या ठिकाणी आपल्या संघाला दिलेला आहे, आपल्या पाठीराख्याने दिलेला आहे. एक सुंदर गोलंदाजी ते करतायत. पहिला षटक आपण पाहिलं अवघ्या 13 धावा, इकॉनॉमिकल षटक ते राहिलं रबर बॉल क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये आणि हा देखील षटक अत्यंत सुंदर पाहायला मिळतोय. राऊंड विकेटने सज्ज होतात करण धुळेसाठी. हा पुढचा बॉल
यावेळेस बिग हिट, फटका चांगला आहे, उंची तर गाठली आहे, लांबी पाहावं लागेल. बॉल चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध अत्यंत सुंदर फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक जबरदस्त तडाखा. करण धुळे ब्रँडेड स्ट्रोक षटकार. बत्तीस धावा या षटकाराच्या मदतीने धावसंख्येवरती आपण पाहतोय. पुढे एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल चालला लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक वेगाने येतात. एकच धाव मिळेल. सिंगल डबलने आता मात्र काही होणार नाहीये. कदाचित 18 बॉल 80 धावा म्हटलं तर हे समीकरण फार डोई जड जाईल जोवेली गोरेगाव संघाला. परंतु प्रयत्न करण धुळेचे देखील चालू आहेत, फैजल शेखचे देखील प्रयत्न चालू आहेत. परंतु गोलंदाज देखील तितकाच मातब्बर आहे, ज्याने संदेश ऑलरेडी दिलेला आपल्या संघाला. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होत्या. यावेळेस लाईन चेक केली जाते, आउटसाइड द लेग स्टंप. चेंडू पिचिंग झाला, पडल्यानंतर दिशाहीन गोलंदाजी. एक्स्ट्राच्या रूपानं आणखीन एक धाव फलकावरती जोडली जाईल एक्स्ट्राच्या खात्यात. अतिरिक्त धाबेने संघाची धाबसंख्या पुढे सरकते. जोबेली गोरेगाव, खोणी मोठी देसाई या दोन संघांदरम्यान आज आपण पाहतोय अत्यंत सुंदर दोन गाव एक संघ ही संकल्पना अत्यंत सुंदर पद्धतीने आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. अगदी आपण पाहतो चांगला प्लॅटफॉर्मवरती चांगल्या खेळाडूंना संधी मिळते आणि चांगले खेळाडू, स्टार खेळाडू तुम्हाला आजच्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. फुल टॉस बॉल, यावेळेस आपण पाहतो लॉफ्ट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सज्ज. एकच धाव मिळेल. जणू काय झोबेली गोरेगाव या संघाने ऑलरेडी या सामन्यामध्ये पूर्णपणे आपण पाहिलं तर नांगीत टेकलेली पाहायला मिळते. जणू काही प्रतिस्पर्धी संघाला इथे मात्र त्यांच्यावरती आक्रमण केला जात नाहीये, कारण गोलंदाजी इतकी धारदार होते, कोणत्या प्रकारची संधी निर्माण होत नाहीये फलंदाजांसाठी. संदेशचं कौतुक करावं लागेल. सेकंड स्पेल त्याचा देखील वाखाणण्याजोगी राहिला. पहिल्या षटकामध्ये 13 धावा त्याने खर्च केला, या षटकामध्ये फक्त आणि फक्त केवळ 11 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केल्या. म्हणजे जणू काही 2 षटकांचा स्पेल त्याचा आपण पाहिला तर 12 चेंडूमध्ये 24 धावा त्याने खर्च केल्या. चांगली गोलंदाजी केली, कौतुक त्याचंही होईल. ज्याने मात्र बॅटिंग खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये केली तो करण, आणि षटक क्रमांक आपण पाहतो 4 यावेळेस प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अजय बॉलिंग ट्रॅकवरती. अजय उत्तेकर (1+1) बाय 1 गेट 1 फ्री. या 2 धावा इथे जरूर मिळतील जोवेली गोरेगावला. करण ध्रुवेचा बल्ला मात्र शांत आहे. एक षटकाराने आपण जर पाहिलं तर राऊंड विकेट. ऑन साइडला फटका चांगला, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. करण धुळेच्या बॅटमधून आलेला आणखीन एक षटकार. चला माथेरान आणि शिरगाव संघाला विनंती आहे टॉससाठी आपण लगेच या, अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरे जावं लागेल. लक्षात असू द्या मित्रांनो, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, बाची कडा, पाठीमागे बॉल चालला, एक सिंगल. एका धाबेच्या मदतीने संघाची धाबत संख्या धाव फलकावरती आहे. चव्वेचाळीस धावा धाव फलकावरती आहेत, 44. माथेरान संघ या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांना विनंती आहे आपण शिरगाव
संघाच्या खेळाडूंशी संपर्क करा. डीप स्क्वेअर लेगला हा बॉल आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त एक पाऊल पुढे सरकती आहे. 104 धावसंख्येचं लक्ष असणं या मॅच मध्ये पूर्णपणे 2 to go. पुन्हा एकदा या वेळेस आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. करण धुळेच्या पाठमधून आणखीन एक षटकार येतोय परंतु मॅच दिल्ली अब तक बहुत दूर है. टीम जोबेली गोरेगाव के लिए. शेवटचा अंतिम बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि एक धाव इथे मिळते करण धुळेला. आणि या सिंगलच्या मदतीने बाबन धावा फलकावरती आहेत. आणि शेवटचा अंतिम हे षटक आहे आणि फक्त औपचारिकता आता या मॅचची शिल्लक आहे. पूर्णपणे या मॅचची हवा काढून टाकली आहे. खोनी मोठी देसाई या संघाने जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. मग गोलंदाजी असो फलंदाजी असो फिल्डिंग क्षेत्ररक्षण देखील तितकं चांगलं पाहायला मिळालं. तिन्ही फॉर्मॅटमध्ये अगदी प्रभुत्व निर्माण केलं या पहिल्या मॅच वरती. शेवटचं षटक आहे. इट इज वाईट बॉल. शेवटचं अंतिम षटक गोलंदाज अनंता. ऑन साइडला फटका चांगला आहे आणि हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे परंतु आता मॅच थोडीशी दूर गेली आहे. अगदी आपण पाहतोय फक्त धाबांमधील अंतर कमी करण्यासाठी हे प्रयत्न केले जातील जोबेली गोरेगाव संघाच्या फलंदाजांकडून. आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल. षटक क्रमांक आपण पाहतोय या ठिकाणी 5 चालू आहे. कदाचित ची एक सिंगल धाव. आडव्या बॅटने पुन्हा एकदा आपण पाहतो हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडं. चला टॉस साठी शिरगाव टीमचे कॅप्टन खडे गोलवले आशेले याही टीमचे कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं. शेवटचे काही चेंडू शिल्लक आणि एक्स्ट्राज या ठिकाणी धावसंख्येमध्ये ऍड होतात. चांगला सामना प्रेक्षकांना यानंतरचा देखील पाहायला मिळेल. एका बाजूला खडे गोलवली आशेले आणि शिरगाव माथेरान असे 2 विद्यमान संघ या ठिकाणी खेळणार आहेत. या स्पर्धेमध्ये सेकंड मॅच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. प्रेक्षकांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. छत्रपती सीसी कुळगाव आयोजित नगरसेवक चषक 4+1 वाईट बॉल वरती आलेला चौकार आपण पाहिला आणि एक्स्ट्राच्या धावा जुबेली गोरेगाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होतात. राऊंड विकेट आरामसाठी हा बॉल पुन्हा एकदा बॅटची कदाचित फलंदाज या ठिकाणी बाद झाला आणि त्रिफला चित होत असताना आपण पाहतो आरामला देखील परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. मॅचमध्ये कोणत्या प्रकारचा उत्साह पाहायला मिळाला नाहीये. अगदी एकतर्फी हा सामना आपण पाहिला. खोनी मोठी देसाई संघाने केलेली कामगिरी. शेवटचा बॉल आणि
या दरम्यान आपण पाहिलं तर खोनी आणि मोठी देसाई या संघाने एक मोठा विजय या ठिकाणी संपादित केलेला आहे. नगरसेवक चषक 2024 मध्ये पहिला सामना आणि या पहिल्या सामन्यामध्ये पकड मजबूत करत असताना विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही टीमचं कौतुक आपण करू.